तर मी अक्षदा मांडे पानसरे. खरं तर आज आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आहे. आतमध्ये पाहतोय आपण आज तिच्या आईवडिलांचा आक्रोश. खरं तर तो पाहू शकत नाही आपण, म्हणजे कुणी पाहायला गेलं तरी सहज डोळ्यात पाणी येईल. मला खरंच न्याय व्यवस्थेला विचारायचं आहे, अजून किती दिवस हे मुलींनी सहन करायचं आहे? आम्ही म्हणजे 2 दशकांपूर्वी मुलगी पोटात असली हे समजलं की तिला मारायचं आहे. आता जन्म होतोय आणि आता तिच्यावर अत्याचार व्हायला लागलेत. बरं, आपण पाहतोय गेले कित्येक दिवसांपासून ह्या घटना घडत आहे. प्रत्येक वेळी घटना झाली की कॅन्डल मार्च, कुठे आंदोलन, एवढंच होतं. एखाद्या वेळेस त्याला फाशी मिळते, पण एवढं झाल्यानंतर पुढे काय होतं? आत्ताच आपण पाहिली नसरापूरची देखील घटना घडली, त्यामध्ये पण 40-45 दिवसांमध्ये त्या नराधमाला शिक्षा मिळाली. कुठे तेवढे दिवस जात नाही, तर आता ही दुसरी आमच्या चिमुकलीचा आज जीव गेलाय. खरं तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मला असं वाटतंय की ही घटना किंवा ह्या क्रूर प्रवृत्तीचा विचार मनात देखील यायला नको. यासाठी कायदा कुठेतरी बदलला गेला पाहिजे. आणि जेव्हा अशी घटना घडेल ना, त्या नराधमाला भर चौकात तडतडून तडफडून त्याला मारलं पाहिजे लोकांसमोर. जेव्हा तुम्ही लोकांसमोर त्याला माराल ना, तेव्हा इतर नराधमांच्या मनात देखील तो विचार करताना त्यांना 100 वेळेस तो विचार करावा लागेल. माझी खरंच प्रशासनाला विनंती आहे. ठीक आहे, आता आपल्याला पोलीस प्रशासन खूप मदत करते. गिल साहेब पाहतोय आपण, आता दुसरी त्यांची इथे फेरी आहे, म्हणजे ते पण खूप ॲक्टिव्ह झाले, त्यांची फार मदत होती. पण किती वेळा ह्या घटना घडणार आहेत? कुठेतरी या थांबल्या गेल्या पाहिजेत. आज आम्ही जुन्नर तालुक्यातल्या जिजाऊंच्या लेकी आज या ठिकाणी खरं तर भेट द्यायला आलोय. 2 दिवस झाले, खरं तर मन होत नाही. आमच्या ह्या छोट्या छोट्या मुली आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय. प्रश्न पडला ना, शाळेत तरी पाठवायचं की नाही, की घरी ठेवलं तर शेजाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही? ही प्रवृत्ती कधी थांबणार आहे? प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ज्या दिवशी कारवाई घडेल, कठोरातली कठोर, त्या दिवशी आम्ही मुली सुटकेचा श्वास घेऊ शकतो. माझी खरंच प्रशासनाला जाहीर विनंती आहे, तुम्ही वेळीच काहीतरी निर्णय घ्या. जर आज आमचे महाराज असते ना, कधी चौरंगा झाला असता. आम्हाला हे दिवस पाहायची वेळ नसती आली. आज दिशाचा नंबर, आज दिशा होती, उद्या आपल्यातले कुणीतरी दिशा व्हायला नको. सॉरी, धन्यवाद.